आणि आता मुंबईतल्या चेंबूरमधनं बातमी येते, वाहन चालकांना आज प्रचंड वाहतूक कोंडीला किंबहुना सामोरं जावं लागतंय. कारण अमरमहल सिग्नलजवळ असलेल्या पुलाचे बोल्ट निघाल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. आणि काल रात्री ही बाब लक्षात आली आणि आताची ताजी दृश्य आपण बघताय. सकाळची वेळ आहे, मंडळी ऑफिसला निघालेली आहेत, आपापल्या उद्योग व्यवसायाला निघालेली आहेत आणि त्याच वेळी ही प्रचंड वाहतूक कोंडी इकडे बघायला मिळते. त्यामुळे आठवड्याची सुरुवातच या ट्रॅफिक जॅमनी झालेली आहे मुंबईकरांची. आणि आजही पुढचे काही तास ही कोंडी जी आहे ती कायम राहू शकते अशी स्थिती आहे. आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर त्यामुळे आणखी थोडा विलंब होऊ शकतो. आणि या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठक. आज जर तुम्हाला चेंबूर कडून ठाण्याच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कारण माझ्या मागे तुम्ही ही बघताय, प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. अर्थातच अमरमहल सिग्नल जवळचा हा सगळा परिसर आहे. अमरमहल सिग्नल जवळ जो उड्डाण पूल आहे त्याची एक मार्गिका पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे. याचं कारण म्हणजे काल रात्रीच या उड्डाण पुलाच्या एका मार्गिकेचे बोल्ट निघाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला. सध्या त्याच्या दुरुस्तीचं काम हे हातात घेण्यात आलेलं आहे. काल रात्री ही बाब लक्षात आल्यानंतर हा पूल तातडीने बंद करण्यात आला होता. त्याच्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होतीच. मात्र आता सकाळी सुद्धा ही वाहतूक कोंडी तशीच बघायला मिळते. ठाण्याच्या दिशेने जे जाणारे सगळे प्रवासी आहेत, मग ते कार चालक असतील किंवा ट्रक चालक असतील, बस चालक असतील, या सगळ्या लहान मोठ्या वाहनांची वाहतूक कोंडी तर इथे बघायला मिळते. मात्र पुढची सगळी वाहतूक ही देखील अडलेली आहे. त्यामुळे एक वेळ सकाळच्या वेळी तुम्हाला जर दक्षिण मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर कदाचित तुम्हाला मार्गिका या मोकळ्या मिळू शकतात. मात्र दुसऱ्या बाजूला मात्र वाहतूक कोंडी ही कायम आहे. कदाचित हे चित्र आज संध्याकाळी आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. कारण अर्थातच दक्षिण मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्यांचा ओघ संध्याकाळी हा जास्त असतो आणि त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी अशीच कायम राहू शकते, किंबहुना ती वाढूही शकते अशी शक्यता आहे. मात्र सध्या आपल्याला मिळत असलेल्या माहितीनुसार अजूनही या पुलाचं दुरुस्तीचं काम हे पूर्ण झालेलं नाहीये. त्याला आणखी काही तास लागू शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या आत म्हणजे ऑफिसेस सुटण्याच्या आत हा पूल दुरुस्त व्हावा अशी जास्तीत जास्त प्रयत्न हे प्रशासनाकडून करण्यात येतील. मात्र जर हा पूल दुरुस्त झाला नाही तर संध्याकाळी वाहतूक कोंडीचं हे चित्र कायम असू शकतं, किंबहुना जास्त भीषणही असू शकतं. कॅमेरामन अरविंद सहमनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई.